विदर्भवादी आंदोलन आक्रमक चले जाओ चळवळ 2027 कालावधी आरंभ। पहा ग्राफिकवर न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा। विदर्भांच्या हक्काच्या जय इतिहासाने हे युद्ध जिंकायची जबाबदारी सगळी तुमच्यावर टाकली आहे आणि या जीवनाच्या प्रवासात जो आगे बढ़ता है वो पीछे नहीं देखता, वो पीछे देखता है वो जिंदगी में कभी आगे नहीं बढ़ता। आणि ही जबाबदारी ऐतिहासिक जबाबदारी विदर्भाचं स्वतंत्र राज्य करायची जबाबदारी नियतीने तुमच्यावर टाकली आहे आणि तुम्ही या युद्धाचे शेवटचे सैनिक आहे। आणि म्हणून 2 वर्ष पाय लागो करत पत्र घ्या बाबा शिरणी करत करायचा कार्यक्रम करायचा। शेवटचे 6 महिने 1 जुलाई 2027 पासून शुरू हुई है जंग हमारी। लड़ेंगे, जीतेंगे, कटेंगे मगर हटेंगे नहीं। याचं कारण असं आहे की लोकशाहीमध्ये नंगे कोई खुदा डरता है। जर लोकशाहीत नंग्याला परमेश्वर घालत असेल तर हे माणसं आहे, तुम्ही आम्ही निवडलेले माणसं आहे, तुम्ही आम्ही यांना खुर्चीत बसवलं आहे आणि त्या दिवशी आपल्याला विचारायचं आहे की मेरे अंगने में तुम्हाला क्या काम, आणि हे काम त्या दिवशी तुम्हाला करायचं आहे। जनतेसाठी काही बोलत नाही, शेतकरी आत्महत्या झाले त्यांच्यासाठी बोलत नाही, बेरोजगारी वाढलेली आहे त्यांच्यासाठी बोलत नाही, आणि महिलांवर अत्याचार होत आहे त्यांच्यासाठी बोलत नाही। तर मी त्यांना म्हणत आहे की आमच्या विदर्भातून तुम्ही चालते राहा आमच्या विदर्भातून। तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो। एकीकडे बहीण म्हणत होती की भैया मेरे राखी के बंधन को निभाना, तुम्ही दुसरीकडे ती म्हणतो महिने भाई के कलाई पर प्यार बांधा है, आणि दुसरीकडे तुम्ही आज आले आधी लगीन कोंडाण्याचं मग राहिवाचं म्हणून आले, म्हणून तुमचं कौतुक। नाती गोष्टी संबंध सगळे तर गपारे लागतात, त्याला काही इलाज नाही। पण एक जीवनाच्या प्रवासात मी नेहमी सांगत होतो ज्या गोष्टी संतांनी सांगितल्या बहिणी करून घेतो। दुसरा शब्द सांगतात की क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे। तीसरा सांगतात कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। चौथं सांगतात कि वक्त किसी का इंतजार नहीं करता और कल किसने देखा है। आणि शेवटी सांगितलं आहे केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी एका बाजूला निसर्ग, सरांनी मला असं सांगितलं की हा कार्यक्रमात पाऊस येणं म्हणजे अमृत योग आहे। आता आपण समजू अमृत योग आहे। आजची पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमा आहे, आदिवासीचा दिवस आहे, दुसऱ्या बाजूला भंतेजीचं अनशन चालू आहे, आणि अशा सगळ्या परिस्थितीत एक व्यासपीठ दुसरं व्यासपीठ समोरासमोर सुरू असताना आपण ती निर्धाराने आलो तेव्हापासून सगळे बसलो आहे। एक गोष्ट निश्चित आहे की स्वातंत्र्याची लढाई आहे, ही आज सुरू नाही। ही देश पारतंत्र्यात असताना सुद्धा 1905 सालापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची स्वातंत्र्याची मागणी आहे। आणि स्वातंत्र्याची मागणी तुम्हाला माहित आहे की आज खरं म्हणजे क्रांती दिवस आहे। आपण म्हणतो ना जे देशासाठी लढले ते थोर महात्मे झाले, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे बघा जरा, आपण त्यांचे समान व्हावे हाच सापडे बोध करा। आणि म्हणून प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळून स्वीकारून आजचा हा कार्यक्रम यशस्वी करायला मदत केली आहे। आता तुम्हाला काही सूचना मुकेशने सांगितल्या होत्या की 17 तारखेला भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, आज भाऊबीज होती, आज पौर्णिमा होती, म्हणून मला जरा काही लोकांना आणता आलं नाही। 17 तारखेला भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीवाल्यांना तो हॉल भरला पाहिजे, ही जबाबदारी घेऊन इथून जायचं आहे। आता काही अस्थिर नाही, कारण आपण 13 वर्ष आंदोलन चालवलं आणि 16व्या वर्षी म्हणजे 2027 मध्ये आपल्याला संपवायचं आहे। जनजागरण जेवढं जास्तीत जास्त करत जाऊ तेवढं लोकांपर्यंत जास्त जात नाही।
17चा गोंदियाचा मेळावा संपल्यावर आपला दुसरा मेळावा हा मेळघाटातल्या चिखलदऱ्याला, की आदिवासी भाऊ जे वंचित राहिले सगळ्या प्रवाहापासून, त्यांच्या मूळ हक्कापासून, मूळ वननिवासी असतानाही त्यांना त्यांचे अधिकार मिळाले नाही, त्यांना तुमची कुठे आहे हेही माहीत नाही, आणि अशा परिस्थितीत त्यांना या मूळ प्रवाहात लढाईत आपल्याला आणायचं आहे. आणि म्हणून आपण दुसरा मेळावा 14 सप्टेंबरला आपण ठेवला आहे तो मेळघाटातल्या चिखलदऱ्याला. हे सगळे समूह आपल्याबरोबर जुळले पाहिजे, कारण तेही या लढाईतले सैनिक आहेत. तिसरा मेळावा हा 3 जिल्ह्याचा, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि अर्धा यवतमाळ आहे. का यवतमाळ आहे ना? अर्धा यवतमाळ. तुमचे 7 अधिक 8 वाशिमची, अकोल्याची आणि बुलढाण्याची आहे. तेवढी जबाबदारी मोठा जिल्हा आणि शेजारी असल्यामुळे यवतमाळवाल्यांची पण आहे. मला आनंद आहे. यवतमाळवाले, गडचिरोलीवाले यांनी अथक परिश्रम घेतले. जे पत्रक समितीने तुम्हाला दिलं आहे ते गावागावापर्यंत पोहोचवायचं काम, बाजारापर्यंत पोहोचवायचं काम, व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम एक या 2 जिल्ह्यांनी सिन्सिअरली केलं. हे आपण मान्य करत नाही, कारण इथे बसून पोगा फुकणं सोपं आहे, पण जे काम तुम्ही स्वीकारलं आहे ते करणं प्रचंड कठीण. आणि तुम्ही स्वीकारलेलं काम ही स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये जसं म्हटलं होतं विदा सावरकरांनी, ती घेतले न व्रत हे अभियंततेने लुप्त प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्धाची वान धरिले करिये, बुद्धाची वान धरिले करिये सती. हे सतीचं वान आहे. यामध्ये इतिहासाने हे युद्ध जिंकायची जबाबदारी सगळी तुमच्यावर टाकली आहे. आणि या जीवनाच्या प्रवासात जो आगे बढ़ता है वो पीछे नहीं देखता, वो पीछे देखता है वो जिंदगी में कभी आगे नहीं बढ़ता. आणि ही जबाबदारी, ऐतिहासिक जबाबदारी, विदर्भाचं स्वतंत्र राज्य करायची जबाबदारी नियतीने तुमच्यावर टाकली आहे. आणि तुम्ही या युद्धातले शेवटचे सैनिक आहे. आणि म्हणून 2 वर्ष पाय लागो करत पत्र घ्या बाबा शिरणी, घ्या बाबा शिरणी, घ्या बाबा शिरणी करत करायचा कार्यक्रम करायचा. शेवटचे 6 महिने 1 जुलाई 2027 पासून शुरू हुई है जंग हमारी. लढेंगे, जीतेंगे, कटेंगे मगर हटेंगे नहीं. याचं कारण असं आहे की लोकशाहीमध्ये नंगे कोई खुदा डरता है. जर लोकशाहीत नंग्याला परमेश्वर घालत असेल तर हे माणसं आहे, तुम्ही आम्ही निवडलेले माणसं आहे, तुम्ही आम्ही यांना खुर्चीत बसवलं आहे. आणि त्या दिवशी आपल्याला विचारायचं आहे की मेरे अंगने में तुम्हाला क्या काम. आणि हे काम त्या दिवशी तुम्हाला करायचंय. आज आपण काय म्हणतो, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईचा आमच्या सहकार्याने उल्लेख केला की गांधीजींनी सांगितलं गोळ्यांनो चालते व्हा, आणि काळ्यांना, भारतीयांना सांगितलं करा किंवा मरा. आणि आज आम्ही म्हणतो इथे की महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भातून चालते व्हा. ज्याच्या ओठात एक आणि पोटात एक आहे अशा विदर्भ विरोधी नेत्यांनो चालते व्हा. मेरे अंगने में तुम्हाला क्या काम है. दुसऱ्या बाजूला ज्या नेत्यांनी सांगितलं, सरांनी उल्लेख केला, मंत्री त्यांनी सांगितलं होतं, लेखी दिलं होतं विदर्भवाद्यांना की आम्ही जर सत्तेत आलो तर विदर्भाचं राज्य करू. बिचारा मुख्यमंत्री एक बेचारा कार्यक्रम आला तो, त्यांनी आम्ही आमगावपासून खामगावपर्यंत गेलो की आमच्या उलटे आले. शेगाव, खामगाव तो आमगाव. आणि तेव्हा म्हटलं होतं, मी काही सांगत नाही बाकीचं, पण तुम्ही आम्हाला राज्य द्या, आम्ही विदर्भाचं राज्य देऊ. तुम्ही सत्ता द्या, आम्ही राज्य देऊ. जरासंध वधातली एक 4 लाईन मी आपल्याला सांगतो. जरासंध वधामध्ये कृष्णाला, जरासंधाला भीमाशी लढवायचं असतं, कारण तोही पैलवान असतो. पण जरासंधाला कृष्णाशी लढण्यामध्ये आनंद असतो, तो कृष्णाशी लढायला इच्छुक असतो. आणि अशा वेळेला कृष्णाने त्याच्याशी लढावं म्हणून तो कृष्णाला चिडवतो. काय म्हणतो, तू बहुरूपी खेळाची सोंगे
कृष्णाला म्हणतो जरासंध, तू बहुरूपी खेळाची सोंगे, कोणते देवाच्या धर्माच्या नावावर मत मारून निवडून आलेले लेडी भावडी भाविके भनंगे तुझे शिरत्व न्या माझी. या नेत्यांना जेव्हा मोदी खामोश म्हणतो तेव्हा हे चड्डी घेऊन टोपी काही होतात आणि सू करतात. हे काही तुमचा प्रश्न सोडवू शकत नाही. म्हणून तुम्हाला प्यायाय मनोज हयाई हजार बरकत आहे. म्हणून तुम्हाला आपुली हरिता असेल लागत. म्हणून माझं माझ्याजवळ आहे, तुझं आहे तुझं पाशी. म्हणून मनुष्य हाच आपल्या नशिबाचा करताय. म्हणून या तऱ्हेने तुम्हाला ही लढाई लावावं लागेल. 2.5 वर्ष काय ते पडत्या फळाची आज्ञा घेऊन बाजूला जावं लागेल. तुम्हाला मराठ्यांचा इतिहास माहित आहे की ज्या तानाजीने पोराचं लग्न बाजूला ठेवलं, पोराचं लग्न पाहिला तो जिवंत राहिला नाही आणि लढता लढता त्या सूर्यभान राघवाशी लढता लढता धावा किती पडला आणि मराठे जेव्हा पळायला लागले तेव्हा शेलार मामा नावाच्या ज्येष्ठ सैनिकांनी मावळ्यांनी म्हटलं, अरे आहारे झाडांना कुठे पडता, मी मागचे दोर कापले आहे, आता लढा, मरा किंवा जिंका. आणि मराठ्यांनी मावळ्यांनी तो किल्ला कोंडाना जिंकला. पण महाराजांनी म्हटलं होतं बिघड आला पण शिव गेला. इतिहासामध्ये तुम्ही इतिहासाने साक्षरदार आहे, तुम्ही इतिहासात घडवला हे पुढच्यासाठी राहणार आहे. कारण आजचं राजकारण हा उद्याचा इतिहास आहे, कालचं राजकारण आहे आजचा इतिहास आहे. मराठ्याच्या युद्धांमध्ये जे 7 सैनिक लढले होते मुघलांच्या लाखो सैन्यापुढे, आज इतिहासात नाव त्या 7 सैनिकाचं आहे, मराठ्यांच्या लाखो सैनिकाचं नाही. हे आपण तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि उद्याच्या पुढे मी नेहमी म्हणत असतो युवकांना, इंसाफ अगर में बच्चों दिखाओ चलके ये होने वाला राज है तुम्हारा, इधर राज है तुम्हारा, नेता तुम्ही होता. उद्याचे नेते तुम्ही आहे. तुमचं तुम्हाला भविष्य घडवायचं आहे, तुमचं तुम्हाला राज्य घडवायचं आहे. आणि यांच्यापासून मार्कअप घेऊन आपल्याला केंद्र सरकारने घटनेच्या आर्टिकल 3 प्रमाणे हे राज्य निर्माण करावं. म्हणून सतत असे कार्यक्रम घेऊन आपल्याला दबाव म्हणून सतत नाक दाबून तोंड उघडायचा प्रयत्न करायचा. आणि या निमित्ताने 9 ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईचा महत्वाचा दिवस आणि त्या दिवसानंतर 42 नंतर 65 वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्याला विदर्भाचं स्वतंत्र राज्य फक्त 2.5 वर्षात मिळवायचं आहे. कारण आज 13 आहे, 27 साली 16 होईल आणि आपण म्हणतो 16वं वरीस डोक्याचं. म्हणजे त्या दिवशी ही चळवळ अगदी शेवटची जिंकू किंवा मरू या निश्चयी लढत पुढे जायचं आहे आणि शेवटी विदर्भाचं राज्य मिळवून नव्या पिढीच्या हाती द्यायचा संकल्प तुम्ही आम्ही जोडायचा आहे. त्यासाठी आजचा हा मेळावा आहे. आणि या निमित्ताने आपण सगळे आलात, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. टकरावगा तो विदर्भवादियों से टकरावगा, वो हमसे टकरावगा, तो विदर्भवादियों से टकरावगा, मर जाएगा. चले जाओ 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 चले जाओ. विदर्भाचं स्वतंत्र राज्य देता विधाता, विदर्भाचं स्वतंत्र राज्य केंद्र सरकार देता विधाता, महाराष्ट्रवादी 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 विदर्भ विरोधी विदर्भ विरोधी विदर्भ विरोधी विदर्भ विरोधी. हम सब आवाज दो, आवाज दो, आवाज दो. सर्वांना माझा जय विदर्भ. आज 9 ऑगस्ट आहे, आज क्रांती दिवस आहे. आज क्रांती दिवस, आज मी हे म्हणत आहे की आज क्रांती दिवस आहे कारण की जे आपल्या विदर्भाचे
विदर्भाचे देवेंद्र फडणवीस आहे, नितीन गडकरी साहेब आहे. विदर्भामध्ये राहुल गांधी सुद्धा विदर्भाच्या जनतेसाठी काही बोलत नाही. शेतकरी आत्महत्या झाल्या त्यांच्यासाठी बोलत नाही. बेरोजगारी वाढलेली आहे त्यांच्यासाठी बोलत नाही. आणि महिलावर अत्याचार होत आहे त्यांच्यासाठी बोलत नाही. तर मी त्यांना म्हणत आहे की आमच्या विदर्भातून तुम्ही चालते व्हा आमच्या विदर्भातून. आमच्या विदर्भामध्ये राहण्याची काही गरज नाही आणि तुम्ही आमचा वेगळा विदर्भ द्या. आणि जर तुमच्याला आमच्या विदर्भाच्या जनतेचे प्रश्न सोडवणं होत नाही तर तुम्ही आपल्या हातामध्ये बंगले भरा. तुम्ही सत्तेवर येऊन जनतेची फसवणूक केली आणि जनतेच्या बद्दल तुम्ही एकही बोलायला तयार नाही. तर तुम्ही आमच्या विदर्भातून जे विदर्भद्रोही आहेत त्यांनी विदर्भातून चालते व्हा आणि त्या महाराष्ट्रामध्ये जाऊन राहा. तिकडे आमचा विदर्भ आम्हाला वेगळा करून द्या. वेगळा विदर्भ, वेगळा विदर्भ. विदर्भ के नारी ने ललकारा है, विदर्भ राज हमारा है. आपले राज्य विदर्भ राज्य. आणि असं कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. लढेंगे जितेंगे, कटेंगे मगर हटेंगे नहीं, कटेंगे मगर हटेंगे नहीं. लाठी गोली खाएंगे, विदर्भ राज लाएंगे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विजय असो असं म्हणून मी आपले गणपती. माननीय मंच आणि भर पावसात विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले माझे सहकारी, मला मागच्या वेळेची आठवण येते की जेव्हा अजनी चौकामध्ये याहीपेक्षा जबरदस्त पाऊस होता. इतका पाऊस होता की रामभाऊने एक मोठी पट्टी तयार केली होती आणि त्या पट्टीच्या आतमध्ये सगळेचे सगळे कार्यकर्ते उभे होते. पूर्ण कपडे ओले झाले होते. ताई होते त्यावेळेस, मी होतो, ताई होतो. तो प्रसंग मला आठवतो. आणि काही नेते गेले असतील, काही कार्यकर्ते असते, काही गेले असते, परंतु सतत कार्यरत राहून वामनरावच्या मार्गदर्शनाखाली सगळे आम्ही काम करत राहिलो आणि नवीन नवीन जुळवण्याचा प्रयत्न केला. आता ही लढाई दादा म्हणतात 2 वर्षात संपवायची आहे. आपण प्रयत्न करू, परंतु ज्याला ज्याला जे जे शक्य आहे, एखाद्याला पत्रक वाचता येते त्यांनी पत्रक वाटायचे, एखाद्याला लिखाण करता येत असेल तर त्यांनी लिखाण करायचे, एखाद्याला भीती वाटत असेल आंदोलनात केसेस लागेल म्हणून ठीक आहे, परंतु तो जर वेगळ्या कामात चांगला असेल तर त्याचा सुद्धा सन्मान करायला पाहिजे, कारण तो सुद्धा कामाचा आहे. कधी कधी इकॉनॉमिकल नाही येत आंदोलनात, काही फरक नाही पडत आम्हाला, पण त्याची सुद्धा मदत आपल्याला घेता आली पाहिजे. आणि हे सर्व प्रत्येक मिनिट प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे असं समजून आपण कामाला लागायला पाहिजे. राष्ट्रसंत काय म्हणतात, अन्याय होता की प्रतिकार करावा, अन्याय प्रथम तो समजून सांगावा, अन्याय समजता की आवाज द्यावा, संघटनेचा हे मी म्हणत राष्ट्रसंत म्हणतात. मग आपण कमी कुठे पडून राहावं.